कोकोनट ऑइल आणि मेथी दाणे केसांना लावण्याचे काय फायदे होतात हेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शीतल। मी दर आठवड्याला लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप, ब्युटी आणि DIY अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करा, कारण की मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकोनट ऑइल आणि मेथी दाणे एकत्र लावण्याचे केसांना काय फायदे होतात हेच आपण आज बघणार आहोत। म्हणजे केसांसाठी आपण थोडक्यात हेअर ऑइल बनवणार आहोत, जेणेकरून आपल्या केसांसाठी खूप फायदे होतील। तर काय काय फायदे आहेत हेच आपण आज पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आता कोकोनट ऑइलचे आपल्याला केसांना लावण्याने खूप सारे फायदे आहेत। म्हणजे केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी पण कोकोनट ऑइलचा आपल्याला फायदा होतो आणि केसातील जर कोंडा वगैरे असेल तो पण आपल्याला कमी होण्यास मदत होते। किंवा खूप केस गळत असतील तर केस म्हणजे केस गळतीवरती पण आपण कोकोनट ऑइलचा वापर करू शकतो। किंवा चेहरा आपल्या जे केसांना जे हे आहे, म्हणजे केसांना स्प्लिटिंग वगैरे झालं असेल किंवा केस आपले खूप फ्रिझी वगैरे झाले असेल तरी आपण त्याच्याने केसांना शाईन वगैरे आणू शकतो किंवा केस मेंटेन करू शकतो। असे खूप सारे जे बेनिफिट आहेत आपल्याला कोकोनट ऑइलपासून होत असतात। त्यामुळे आजचा जो घटक आहे आपण कोकोनट ऑइल वापरणार आहे। मग तुम्ही कुठल्याही ब्रँडचं कोकोनट ऑइल वापरू शकता। आपण इथे नॉर्मली जे बाजारात मिळतं कोकोनट ऑइल तेच वापरणार आहोत। कोकोनट ऑइलमुळे केसांची वाढ देखील होते किंवा केसांना जी चमक गेलेली असेल चमक टिकून ठेवण्यास पण आपल्याला कोकोनट ऑइलचा फायदा होतो। असे खूप सारे बेनिफिट आपल्याला कोकोनट ऑइलपासून होतात। आता दुसरा घटक जो आहे तो आपण वापरणार आहोत मेथी दाणे। आता मेथी दाण्याचे खूप सारे आपल्याला केसांसाठी फायदे होतात। मेथी दाणा हा ॲज आपण केसांसाठी त्याचं जर आपण टोनर बनवलं ते पण केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतं। किंवा बहुतेक सारे जे फायदे आहेत आपल्याला मेथी दाण्यापासून मिळतात। काय काय फायदे आहेत मी तुम्हाला ते आता व्हिडिओमध्ये पुढे सांगते। आता मेथी दाण्यामध्ये खूप सारे आपल्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात। त्यामध्ये बघायला गेलं तर प्रोटीन आपल्याला मेथी दाण्यामध्ये भरपूर प्रकारे मिळतात आणि आयर्नची पण चांगली मात्रा जी आहे आपल्याला ते मेथी दाण्यात मिळतात। आता मेथी दाण्याचे फायदे जर बघायला गेले, मेथी दाणा हे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे तर आपण मेथी दाण्याचा वापर केल्यामुळे आपल्या स्काल्पला काही इन्फेक्शन असेल किंवा डॅन्ड्रफचे काही जे पॅचेस वगैरे आले असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याला केसांमध्ये जर आपल्याला इन्फेक्शन असेल त्या समस्यांसाठी पण आपण मेथी दाण्याचा वापर करू शकतो। म्हणजे केसांमध्ये खूप कोंडा वगैरे असेल किंवा डॅन्ड्रफच्या अशा खूप समस्या असतील त्याच्यासाठी पण आपण मेथी दाण्याचा वापर करू शकतो। मेथी दाणेमुळे बघायला गेलं तर अँटी हेअर फॉल होत असेल तो पण थांबेल। म्हणजे अजून केसांना शाईन वगैरे नसेल तर केसांची शाईन वगैरे टिकून ठेवण्यासाठी पण आपल्याला मेथी दाण्याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे आपण दुसरा जो घटक आहे तो मेथी दाणे याच्यामध्ये वापरणार आहोत। तर चला हे ऑइल आता कसं बनवायचं हेच आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मध्ये व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की मी जी काही रेमेडी तुम्हाला शेअर केलेली असेल तुमच्या लक्षात येणार नाही। आता हे हेअर ऑइल कसं बनवायचं हे आपण आज व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता एका वाटीमध्ये आपल्याला 1-2 चमचे मेथी दाणे घ्यायचे आहे आणि एका पातेल्यामध्ये गॅसवरती आपल्याला 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जे 1-2 चमचे आपण मेथीचे दाणे घेतो आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। आता ते 1 ग्लास पाणी आपल्याला जोपर्यंत अर्ध्यावरती येत नाही इतकंपर्यंत ते उकळून घ्यायचं आहे। म्हणजे कसं मेथी दाण्याचे पण जे काही अर्क वगैरे असेल किंवा जी काही न्यूट्रिशन व्हॅल्यू असेल ते आपल्याला त्या पाण्यामध्ये उतरली पाहिजे। अशा प्रकारे 1 ग्लास पाण्याचा आपल्याला अर्धा ग्लास पाण्यापर्यंत करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण ते छान पद्धतीने उकळून घ्यायचं आहे। तर आता चला पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही साईडला बघू शकता, मी तुम्हाला व्हिडिओच्या क्लिप वगैरे जे आहेत कसं करते ते दाखवतेच आहे, तुम्ही ते बघू शकता त्यामध्ये। आता छान आपण ते अर्ध होईपर्यंत उकळून घेतलं आहे आणि उकळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे जे आहे कोकोनट ऑइल टाकायचं आहे। आणि कोकोनट म्हणजे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाका। म्हणजे ते पहिले तर चांगलं ते एका चाळणीने गाळून घ्या, मेथी दाणे साईडला करून घ्या आणि ते जे अर्कचं पाणी आहे ते एका बाजूला करून घ्या। आणि त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला 3 चमचे 4 चमचे असं पण तुम्ही त्याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे। एकत्र दोघांचा जो शेक आहे तो तुम्ही शेक करून घेऊ शकता, हलवून घेऊ शकता आणि तुम्ही एका कंटेनरच्या बॉटलमध्ये ते स्टोअर करू शकता। आता असं झालं आहे आपलं हेअर ग्रोथ ऑइल आपण रेडी केलं आहे। आता हे कसं वापरायचं केसांवरती हे मी तुम्हाला सांगते आहे थोडक्यात। आता बघायला गेलं तर तुम्ही अंघोळीच्या आधी 2 तास जर तुम्हाला हेअर वॉश घ्यायचा असेल तर कमीत कमी 2 तास तुम्ही हे हेअर ऑइल आहे तुम्ही केसांना अप्लाय करू शकता। अदरवाईज तुम्ही ओव्हरनाईट पण केसांवरती लावून झोपू शकता।
पण तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला जर रात्रभर केसांना लावायचं नसेल तर तुम्ही आंघोळीच्या कमीत कमी आधी 2 तास हे केसांना लावून घ्यायचं आहे. आता कसं लावायचं आहे ते ऑइल एका वाटीमध्ये घेऊन तुम्ही कॉटनच्या साहाय्याने आपलं पूर्ण एक लेअरमध्ये तुम्ही लावू शकता. म्हणजे पूर्ण स्काल्पला छान आपल्याला ते ऑइल लावून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे मसाज करून आपल्याला 2 तास ते तसं सोडून द्यायचं आहे. कारण की आपल्या केसांच्या ज्या मुळांपर्यंतचं ते आपण जे हेअर ऑइल बनवलं आहे त्याच्याने आपल्याला भरपूर सारे फायदे होतील. म्हणजे केस मजबूत पण होतील, केस गळतीवरती पण आपल्याला बेनिफिट होईल. त्यामध्ये स्काल्पला काही इन्फेक्शन वगैरे असेल किंवा डॅन्ड्रफच्या समस्या असतील त्या पण त्याच्यापासून कमी होतील. त्यामुळे आपल्याला पूर्ण एक लेअर करून म्हणजे पूर्ण एक भांग करून आपल्याला जसं आपण हेअर ऑइल करतो केसांना तसं छान एक भांगांमध्ये तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे. भरताना तुम्ही कॉटनच्या साहाय्याने ते मस्त एक लेअरमध्ये ते भरून घ्यायचं आहे. आता हे जे आपण हेअर ऑइल बनवलं आहे ते कमीत कमी आठवड्यातून 2 वेळेस किंवा 3 वेळेसही तुम्ही लावून घेऊ शकता. कारण की तुम्ही 2 किंवा 3 वेळेस जर लावलं केसांना खूप सारे फायदे होतील. म्हणजे आपल्या केस गळतीवरती पण तुम्हाला त्याचा नक्कीच रिझल्ट बघायला मिळेल. अशा या हेअर ऑइलच्या रेग्युलर वापरामुळे तुम्हाला खूप सारे फायदे होतील. केसांचं जे हेअर ग्रोथ आहे ती पण होईल, केसांना शाईन टिकून ठेवण्यास पण मदत होईल. त्यामुळे कमीत कमी आठवड्यातून हे जे आहे तुम्ही 2 वेळेस लावायचंच आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा पुढच्या एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.